आहा, किती छान सुगंध सुटलाय. चला वैदेही, जेवायला बसा, मी पानं वाढते. वैदेही, पानं वाढायला घेते मी. नाही, मला प्लेट मध्येच वाढ. बर. वा कावेरी, किती छान खीर बनवलीस तू. आयुष्यात काही नाही झालं ना तर एखादं खीर केंद्र सुरू करायला हरकत नाही. चांगले पैसे कमवतो. छान बनवली आहे मी खीर, खाऊन बघ, तुला खूप आवडेल. चला 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 जेवूया. गरम गरम खीर. काय झालं? एवढी छान खीर केली आहे मी आणि तू अशी चेहरा पाडून का बसलीयस? चेहरा पाडून? कोण, मी? मग दुसरं कोणी आहे का इकडे? काय झालंय? काही नाही. चल मग आता जेवायला. उठ उठ उठ, पटकन चल. होय, चला. चला. कशी झालीये सांग मला. अरे बापरे, पाणी घ्यायचं राहिलं बघ. थांब आलेच. हे काय, अजून जेवायला सुरुवातच केली नाहीस तू? छान झालं. जरा खुश होऊन सांगितलं असतस ना तर बरं वाटलं असतं. छान. काय झालंय? कसला विचार करतेयस? अच्छा, मॅडम ना राजकुमाराची आठवण येते तर. काय करायचं बरं? त्याला पण बोलवायचं का जेवायला? पण त्याला खीर आवडेल ना ग? नाही, त्याच्या आवडीचा प्रश्न राहिला बाजूलाच, पण त्याने मात्र यायलाच हवं आज इथे. नाहीतर आमच्या मॅडम जेवणार नाहीत आज. असं काही नाहीये, माझं काही अडत नाही त्याच्याशिवाय. हो का? अडत नाही का तुझं त्याच्याशिवाय? दिसतंय ते डोळ्यात तुझ्या. असं दिसतं डोळ्यात? हो. म्हणजे माझ्या डोळ्यात असं खरंच काही दिसतंय का? कसला विचार करतेयस एवढा? बरं आता काही असू दे, तू मला त्याचं काय नाव आहे ते सांग. मीच जाऊन त्याला भेटून येते आणि त्याला म्हणते, बाबा रे आमच्या वैदेही मॅडमना जरा फोन कर, तिला फुलं पाठव, तिला जरा खुश कर. त्याची काहीच गरज नाही. बरं मग तू फोन कर त्याला. मी का करू फोन? का करू म्हणजे? तुमचं काही बिनसलंय का? आणि बिनसलं जरी असलं तरी कोणीतरी बोललं पाहिजे ना ग. तू इथे अशी एकटी नाराज उदास बसणार, त्याला कसं कळेल तिकडे सांग. त्यापेक्षा त्याला एक फोन कर, जरा वेळ बोल त्याच्याशी, तुलाही बरं वाटेल. आणि नंतर हवं तर जेवायला ये, म्हणजे 2 घास जरा जास्त पोटात जातील. वैदेही, विषय असा आहे की जेव्हा प्रेम दाटून येतं तेव्हाच ते व्यक्त करून मोकळं व्हायचं असतं. प्रेमात मीच का पुढाकार घेऊ, मीच का माघार घेऊ, असे प्रश्न स्वतःला पडू द्यायचे नाहीत कधी. आणि कुठलंही नातं जपण्यासाठी पुढाकार आणि भांडण मिटवण्यासाठी वेळ प्रसंगी माघारही घेता यावी माणसाला. कायम लक्षात ठेव. कळतंय ग मला, पण जाऊ दे, मी काही कोणाला फोन वगैरे करणार नाहीये. मी छान माझी खीर एन्जॉय करते. पण करायला हवा ना फोन. करू? जा कर फोन, मी कधीपासून सांगतेय तुला. वेडावली.
हॅलो हॅलो या वॉज दिस हॅलो हॅलो, मी वैदेही. वैदेही. हो वैदेही. हाय, काय झालं? कुठे काय? तुम्ही म्हणाला होतात ना कधीतरी कॉल करत जा. यू कॅन कॉल मी समटाइम्स. इज इट गुड टाइम? एव्हरी टाइम इज गुड टाइम फॉर यू. रिअली? Why should I lie? राज, I'll call you back. कोणीतरी बोला होतं. ओके. बाय. राज, अरे जेवायला ये, पानं वाढली आहेत. हो देते. वहिनी मी बोलवून आणू का त्याला? अगं नको, राहू दे, येईल तो. सानिया तू ठेव आधी ते, आणि आदित्यच्या शेजारी बस जेवायला. बस. बरं सानिया तू बस बाई, मी वाढते सगळ्यांना. राज, अरे हे काय, कुठे चाललंस? आपण सगळे एकत्र जेवायला बसतोय ना. तुला माहिती ना आपल्या घराचं रूल, सगळ्यांनी एकत्र जेवायचं. हे बघ, आज तुझ्यासाठी मी स्पेशल. आई, आपले टायमिंग्स वेगळे आहेत. तुमची जेवणाची वेळ असते तेव्हा माझी चिल करण्याची वेळ असते. आणि जेव्हा माझी जेवणाची वेळ असते तेव्हा तुमची झोपायची वेळ असते. सो आपलं काहीच जुळत नाही. मग कशाला हे रूल्स फॉलो करायचे? राज, आई हे बघ, तू फोर्स करतेस म्हणून हवं तर आणखीन एक काकडी खातो बस. राज, आज तू सगळ्यांबरोबर एकत्र जेवणार आहेस. नॉट पॉसिबल. मला पार्टीला जायचं. राज, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हो ना, मग काही हरकत नाही ना. आपण जेवत जेवत बोलूया. नाही काकी, प्लीज. आधी बोलून घेऊयात का? जरा महत्वाचं बोलायचं. ऍक्च्युली काकी, तू दुपारी म्हणालीस ना की बिझनेसच्या काही जबाबदाऱ्या तू घे. पण खरं सांगायचं तर मला शक्य नाहीये ते. नाही, ऍक्च्युली मला नाही वाटत की मी इतकी मोठी जबाबदारी पेलू शकेन. सॉरी. इट्स ओके ब्रो. इट्स ओके.
मनातलं असं मोकळेपणानं बोलता आलं पाहिजे. नाहीतर मनात एक, ओठावर एक. असं वागणाऱ्या माणसांपेक्षा अशी स्पष्ट बोलणारी माणसं मला जास्त आवडतात. आता बघ ना, मी इतका केपेबल असून सुद्धा बिझनेस मला माझ्या पद्धतीने करू देत नाही. आणि तू केपेबल नसताना, तुझी इच्छा नसताना तू हा बिझनेस करावा म्हणून आई तुला फोर्स करते. हो ना काकी? एनिवे, आज पार्टी करायलाच पाहिजे. नाही आई, नाही कसं आहे की तुझा माझ्यावर विश्वास नसला तरी आता बिझनेसची जबाबदारी तुला माझ्याच खांद्यावर द्यावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या एम्पायरचा मी एकटा वन अँड ओनली दावेदार. हे आता सगळ्यांना क्लिअर झालंच असेल. पार्टी तो बनती है बॉस. राज, काय करतेस? अगं जेवणाच्या टेबलवर चिडचिड करायची नसते. हे असं मोठ्याने बोलायचं नसतं. तुझे संस्कार आहेत. हे बघ, इन फ्युचर मी तुझे संस्कार, तुझ्या परंपरा फॉलो करेन की नाही मला माहित नाही, पण तू ते जपायला हवं. बाय. यार, गुड मॉर्निंग ब्रो. गुड मॉर्निंग. वा, काय रिप्लाय दिलाय माझ्या गुड मॉर्निंगला? उठ ना, काकू मगासपासून आवाज देते तुला. तू गेले नाही का अजून ऑफिसला? निघतच होती, पण मग आई म्हणाली की तुम्ही ब्रेकफास्ट करा, पिऊ उठेल. Then close the curtains and let me sleep. Get lost. अरे दादा, मला तुला काहीतरी सांगायचंय. एका इम्पॉर्टंट मुद्द्यावर डिस्कस करायचंय तुझ्याशी. आईला जाऊन सांग. हे बघ, मला घरात कोणालाच नाही सांगता येणार. फक्त तुझ्याशी शेअर करू शकते मी गोष्ट. उठ ना प्लीज. तू मामा होणार आहे. आय एम प्रेग्नेंट. काय? तुला कळतंय का तू काय बोलतेस? हो दादा, आय नो माझ्याकडून चूक झालीये आणि ह्याबद्दल मी नाही सांगू शकत कोणाला अजून. पियू, तुझा बॉयफ्रेंड आहे? बॉयफ्रेंड नाही, आमचं वन नाईट स्टँड होतं, पण वाटलं नव्हतं की गोष्ट एवढ्या पुढे जाईल. मला सांग, कोण आहे तो? कुठे राहतो? त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दे, मी बोलतो त्याच्याशी. कोणाचा? त्याचा. कोण तू? वन नाईट स्टँड वाला. आय मीन तू प्रेग्नेंट आहे ना? शी यार, काही काय बोलतोस तू? वेळ लागलाय का तुला? मी असं काही नाही बोलले तुला. म्हणजे यार, आत्ता तर बोलली तू. ते हे बघ, मी तुला उठवायला आले होते की नाही, पण मग तू मोठ्या तोऱ्यात मला म्हणालास की क्लोज दी कर्टन अँड लेट मी स्लीप म्हणून. मग तुझी झोप अशी फुरकन उडवली. कसा घाडकन उठलास तू.
मजा आली. पियू हा पियू 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 एक सेकंड थांब. पियू पियू थांब. पियू पियू आधी काय झालं? कुठे काय काय नाही. तुझा चेहरा सगळं क्लिअर सांगतोय. काय झालं? अगं खरंच काही नाही झालं. आधी सानू मला कळत नाही काय चाललंय. म्हणजे काल रात्री जो मी डिसिजन घेतला तो चुकीचा होता की बरोबर तेच कळत नाहीये. आय एम लिटल कन्फ्युज्ड. म्हणजे माझा मेंदू मला सांगतोय की माझ्या हातामध्ये असलेली अपॉर्च्युनिटी तिला मी हो म्हणायला हवं आणि माझं मन मला सांगतंय की नको हे सगळं कशाला हवं. काय करावं ना काहीच कळत नाही सानिया. आधी तुला एक सजेस्ट करू. तू असं कन्फ्यूज राहू नकोस रे. तुझा मेंदू काय सांगतोय त्याच्यापेक्षा तुझं मन तुला काय सांगतंय ना ते ऐक. कारण तू मनाने विचार करणारा माणूस आहेस हो ना. आधी तू उत्तम कविता करतोस म्हणजे तू इमोशन्स जपतोस, फिलिंग्स जपतोस. आणि इमोशन्स जपणारा माणूस हा व्यवहार करताना गोंधळणार. आणि तुला तर खूप चांगलं माहितीये बिझनेस म्हटलं की व्यवहार हा आलाच. आधी तू एक माणूस म्हणून समोरच्या माणसाच्या मनाचा कायम विचार करतोस. आणि बिझनेस म्हटला की काही वेळा समोरच्या माणसाचं मन दुखवून आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात. आधी ते तुला नाही जमणार. हे माझं कौतुक होतं की माझ्यातली कमतरता. हे मी तुला बिझनेस करताना येणाऱ्या प्रॉब्लेम्स बद्दल सांगता सांगता तुझ्यातल्या क्वालिटीज सांगत होते. अच्छा बर. पण खरं सांगू आधी तू जसा आहेस ना तसंच मला आवडतोस. अच्छा हो का. बर. आणखी आणखी काय आवडतं. फोन. घे. मम्मा आहे. बर. हा मम्मा. काय ग सानिया? मी जे ऐकलं ते खरं आहे? मम्मा आता तू काय ऐकलंयस हे मला कसं कळणार आहे. रत्नमालाबाईंनी त्यांच्या बिझनेसमध्ये आपल्या आदित्यला इन होण्याची ऑफर दिली आहे आणि त्याने चक्क रिजेक्ट केले. इज दॅट ट्रू? हो. अरे काय हे असं कसं तो नाही म्हणाला? अगं मम्मा ही इज नॉट इंटरेस्टेड इन बिझनेस दॅट्स ऑल. सानिया इंटरेस्ट तयार व्हायला ना थोडा वेळ जावा लागतो. आणि काय ग तू काय अशी एकदम लाईटली घेतेस? ऍक्च्युली तू त्याला कन्व्हिन्स करायला पाहिजे ना बच्चा. अगं पण मम्मा त्याला इंटरेस्ट नाहीये बिझनेस मध्ये. त्याची आवड जरा वेगळी आहे आणि आपण कशाला उगाच फोर्सफुली त्याला काहीतरी वेगळं करायला सांगायचं. आणि मम्मा तसंही आमचं खूप बरं चाललंय. बरं चाललंय? असा कितीसा संसार झालाय ग तुझा? हे बघ सानिया हळूहळू जबाबदाऱ्या वाढायला लागतील ना तेव्हा तुला कळेल. जितका पैसा कमवू ना तितका कमी पडायला लागतो. आता नाही कळणार तुला. आता प्रेमात आंधळी होऊन समोरून आयती चालून आलेली संधी सोडू नका प्लीज. सोड. तुला नाही कळणार.
आता जे काय करायचंय ना ते मीच करते. एक मिनिट मम्मा. आता अजून तू काय करणार आहेस? ते तुला इतक्यात नाही कळणार. तू बस तुझा बरा चाललेला संसार सांभाळत. बाकी काय करायचं ते मी बघते. योग्य वेळ आली की तुला कळेलच. क्लिअर सांगते, त्या राजवर्धनला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.